नमस्कार, मी रणजित विष्णू जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव MIDC पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर जिल्हा, सरवडे गाव येथून एक शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा आहे. माझं PSI होण्याचं ध्येय होतं आणि मी ते खूप कष्ट करून मी ते प्राप्त केलं आणि आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. मी सदरचे पोलीस खात्यामध्ये कार्यरत असताना मी बऱ्याचशा कविता लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या याच्यातून मला जे ग्रामीण भागामध्ये मी जे अनुभवलेलं आहे किंवा जे मी स्वतः फेस केलेलं आहे, आज मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या सदरच्या कविता आज मी अंतर्मनच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहे. धन्यवाद. तुला मगाशी सांगितलं की प्रत्येकाने ट्रेस जर असेल तर तो ट्रेस घालवण्याकरता काय ना काय छंद जोपासला पाहिजे. आणि परवा आपली भेट झाली आणि तू म्हटलास की तुमचा काय छंद असेल तर सांगा. आणि मग मला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी काही गोष्टी किंवा काही कधी लिहित जातो. मला माहीत नाही, मी कोणी कवी नाही किंवा हे नाही, पण जे मनाला सुचलं, जे समाजात आणून बघतो त्यातून जे काही सुचलं तर त्याची मी तुला कविता सांगतो. मी जेव्हा माझं सिलेक्शन झालं PSI म्हणून आणि जेव्हा सिलेक्शन झालं तर बघितलं तर माझ्या गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली आणि मिरवणूक काढण्यात आली. पण त्याच्यामध्ये काय झालं की सगळ्यांनी येऊन सत्कार, माझ्या वडिलांचा सत्कार केला किंवा सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या, ते वडिलांना शुभेच्छा दिल्या. आणि माझ्या आईला अक्षरशः म्हणजे ती पाठीमागं जात होती. एकतर ती न शिकलेली, तिला इतकं म्हणजे पब्लिकच्या समोर जाण्याचं कधी धाडस नाही किंवा ते शेती आणि चूक असंच असलेली होती. आणि मग त्यातून मला एक सुचलं, एक आठवण म्हणून मी मग ती कविता लिहिली. म्हणजे माझ्या फॅमिलीचा आणि या कवितेचं तसं बॅकग्राऊंड काही नाही, फक्त एक त्याविषयी लिहायचं म्हणून मी कविता लिहिली. मी तुला ती वाचून दाखवतो. म्हणजे कवितेचं नाव आहे आठवण. आईनं जगात आणलं बापानं ओळख दिली. आईनं जगात आणलं बापानं ओळख दिली. आईची कूस मात्र तशीच ओली राहिली. ती तशीच चुलीसमोर राहिली. हे मी याच्याकरता दिलं की आपल्याला जन्म आपली आई देते, परंतु आपण कधीही नाव देताना आपण वडिलांच्या नावाने, म्हणजे रणजित विष्णू जाधव, आता महाराष्ट्र शासनाने JR आत्ता काढलेलं आहे की त्यात आईचं नाव लिहा म्हणून, पण याच्या अगोदर आपण फक्त वडील आणि आपलंच नाव लिहिलं जायचं. जन्म देणाऱ्या आईला आपण कधी म्हणजे प्रकाशात आणलं नव्हतं. आणि मग त्या ह्याच्यावरून मी लिहिलेलं होतं की आईनं जगात आणलं आणि बापानं ओळख दिली आणि आईची कूस मात्र तशीच ओली राहिली, ती तशीच चुलीसमोर राहिली. मुलगा कर्तृत्वान निघाला बापाची वाह झाली. माझी आई मात्र तशीच चुलीसमोर राहिली. कधी मुलगी कधी बहीण कधी पत्नी, कधी मुलगी कधी बहीण कधी पत्नी, कधी आई, अशी निरनिराळी भूमिका तिने केली. पण पुरस्काराची माळ मात्र बापाच्याच गळ्यात पडली आणि माझी आई मात्र तशीच चुलीसमोर राहिली. नोकरी मिळाली, लग्न झालं, नवीन संसाराची उभारणी झाली. इच्छा नसतानाही पापण्यामध्ये अश्रू लपवून तिनं नवीन चूल मांडण्यास मदत केली, पण ती मात्र तशीच चुलीसमोर राहिली. केळ मोठी झाली. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही बघितलं तर जेव्हा केळीचं पीक घेतो त्यावेळी केळ मोठे होते आणि मग तिचे आपण केळीचा घड काढल्यानंतर तिच्या बाजूनं छोट्या केळी आलेल्या असतात आणि त्या जर केळी मोठ्या व्हायच्या असतील तर ती मधली केळीचं हे कापल्यानंतरच त्या बाजूच्या केळी मोठ्या होतात. आणि मग त्या ह्याच्यावरून मला ते सुचलं की केळ मोठी झाली, ती व्यायली, तिची पिली मोठी झाली, पिलाच्या वाढीसाठी तिची तोडणी करावी लागली. याचीच कदाचित जाणीव माझ्या आईला झाली आणि एक दिवस माझी आई हे जग सोडून गेली. मरतानाही कोणी नाही तिला विचारलं. सर्वांनी बापाची विचारपूस केली. तिची आठवण मात्र तशीच चुलीसमोर राहिली. आठवण होती तिची जी जागा ती आज गॅस शेगडीने घेतली आणि तिची आठवण मात्र आज फोटोपुरतीच राहिली. जिने आम्हाला जन्मास घातलं, मोठं केलं, समाजाचं नवीन धडं शिकवलं, तिनं सर्व काही सहन केलं, कधीही तक्रार नाही केली.
आणि जवळ असूनही खळाळता झरा प्रेमाचा आमची तहान नाही भागली, अशी माझी आई नेहमीच खळाळत राहिली, ती नेहमीच खळाळत राहिली. वा 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 उत्तम उत्तम. आपण खूप जास्त तर्क लावून किंवा खूप जास्त विचार करून कविता नाही लिहिली आणि फक्त पेन आणि वही हे दोन्ही जोडताना आपण फक्त लिहितो मन मोकळं होतं. ही कविता त्या याला मी तुला तेच सांगितलं की ह्या कविता त्या त्या परिस्थितीनुसार सुचलेल्या कविता आहेत, यासाठी ठरवून केलेली कविता नाही. आणि मुळात मी कवी म्हणून मी लिहिलेल्याच नाही. मी एक माणूस कुठंतर मला दिसलेला नाही आणि कुठंतर आपलं म्हणजे टेन्शन घालवण्याकरता काढलेला वेळ आणि त्याच्यातून लिहिलेली ही कविता. मला एक अशीच एक तुला एक सांगावीशी वाटते. म्हणजे सिच्युएशन असं होती की माझी जवळची मैत्रीण आहे आणि त्या जवळच्या मैत्रिणीच्या भावानं आत्महत्या केली होती. ॲक्च्युली तो मुलगाही मी जिथं अभ्यास करत होतो तो मुलगाही माझ्यासोबत अभ्यासला येत होता, पण त्याचं ध्येय होतं की पोलीस भरतीला सिलेक्ट व्हायचं आणि आमचं ध्येय होतं की ऑफिसर व्हायचं, म्हणजे PSI ST असिस्टंट असं करायचं. आणि तो आमच्याकडे येत होता की तो पोलीस भरतीचं प्रॅक्टिस किंवा अभ्यास करायला येत होता आणि त्यातून त्याच्याशी चांगली ओळख झालेली होती. आणि मग एक दिवस समजलं की त्यानं शेतामध्ये गेलेला आहे आणि झाडाला स्वतःला लटकवून घेतलं आणि सुसाईड केलं, असं एक होतं. आणि मग ते कुठंतर मनाला फील झालं. आणि मग घरचा तो एकटाच मुलगा होता, म्हणजे एक मुलगा आणि ती बहीण अशी ती दोनच मुलं. आणि त्या मुलग्यानं जेव्हा सुसाईड केलं त्यावेळी तो म्हणजे त्यांच्या घरचा आधार किंवा म्हातारपणाची जी काठी होती म्हणतात आपण, असं ते गेलं. आणि मग त्या मला ह्याच्यावर सुचलं आणि मग असं वाटलं की त्याच्याकरता एक आपण काय तर लिहावं. आणि त्यातून मी एक मग कविता लिहिली. आवडली तर बघ. कवितेचं नाव आहे आईचं मन. कारे सोडून गेला सम्हा काय आमचं चुकलं, कारे सोडून गेला सम्हा काय आमचं चुकलं, तिरडी पाहावयास मिळावी म्हणून का तुझं जन्मास घातलं, असा किती वेळ ताट झोपशील. म्हणजे जेव्हा माणूस मरण पावतो तेव्हा त्याला तो झोपवलं जातं ना, तेव्हा अरे असा किती वेळ ताट झोपशील, अंग दुखल तुझं, अरे बाळा उठ, अरे बाळा उठ आणि सांग, अरे आमचं काय चुकलं, आमचं काय चुकलं. म्हणजे हे आईचं बोलणं आहे, ती आई सांगते त्या बाळाविषयी असलेल्या प्रेमातून. आई सांगते की तुला कसं झोपवलं, तुझं अंग ताट झालंय आणि तू इतका ताटवतेने झोपलास तर तुझं अंग दुखल, तू उठ आणि बोल एकदा माझ्याशी. त्याच्या पुढे ती म्हणते एकटाच होतास आधार तो आमचा, एकटाच होतास आधार तो आमचा आणि म्हातारपणाची काठी तू का सोडून गेला सम्मा, तुला कोण काय बोललं, बाळा उठ आणि सांग, अरे आमचं काय चुकलं, अरे आमचं काय चुकलं. ती पुढे म्हणते अरे उंचा पुरा धिप्पाड तो पोलीस भरतीचं प्रॅक्टिस करत होता, तो बॉडी चांगली, हाईट चांगली, फिटनेस चांगला, आणि अशा वेळी त्यानं सुसाईड केलेला आहे. आणि त्यावेळी तिची आई सांगते अरे उंचा पुरा धिप्पाड तू, छाती तुझी पहाडासारखी, लात मारशील तिथं पाणी काढशील अशी सारी माणसं म्हणत होती. असं कोणतं आभाळ कोसळलं तुझ्यावर जे तू स्वतःला टांगलं, अरे किती वेदना झाल्या असतील बाळा, अरे मानेवर वन बघ उठलं, बाळा उठ आणि सांग, बाळा आमचं काय चुकलं, बाळा आमचं काय चुकलं. गेला असलास जरी आम्हा सोडून राहतील आठवणी तुझ्या मनात करून घर, गेला असला जरी आम्हा सोडून राहतील तुझ्या आठवणी मनात करून घर, स्वप्नात येत जातो रोज माझ्या असू दे तुझा घरात वावर, स्वप्नात येत जातो रोज माझ्या असू दे घरात तुझा वावर, अरे सारं काही तुझंच होतं, सारं काही तुझंच आहे, हे तुला कसं नाही कळलं, तू थोडा जरी बोलला असतास तर कोडं तुझं सुटलं असतं, तू का नाही बोललास मला, मी काय इतकी परकी वाटले, बहिणीचं मैत्रिणीचं आईचं असंच नातं आपलं होतं, तरीही तू का असं वागलास, सांग बाळा आमचं काय चुकलं, आमचं काय चुकलं. त्याच्या पुढचं जे आहे ते खूप मला म्हणजे इतकं सुचलं आणि एक मनाला चटका लावणारं असं होतं. मी लिहिलं की आता माणसं सारी गोळा होतील, आता माणसं सारी गोळा होतील, तुला खांद्यावरून घेऊन जातील, 4 लाकडांचं सरण रचून
चिता तुझी पेटवतील, अजूनही बाळा लहान आहेस तू, तुला चटकर कसं सोसतील. वा. बघ एकदा डोळे उघडून माझ्याकडं, माझं डोळं बघ पाणावलं, बाळा उठ आणि सांग, अरे कोण तुझ्यावर रागावलं, बाळा सांग आमचं काय चुकलं, आमचं काय चुकलं. आणि पहिलाच व्हिडिओ इतका सुंदर आहे, मला लिटरली म्हणजे माझं आता पुढच्या जागी गोष्ट होती त्याला फारच सुंदर शुभेच्छा मिळाली असं मला वाटतं. इतक्या चांगल्या कविता तुम्ही हे म्हटलं की मला नाही वाटत मी कवी, पण हे फार वेगळं आहे. म्हणजे हे नुसतं मन व्यक्त करण्यापेक्षा तुम्ही फार अशा व्यक्तींचे किंवा फार अशा लोकांचे मुद्दे मांडले. म्हणजे आईला मी तुझ्यावरती प्रेम करतो किंवा मला तुझ्याबद्दल असं वाटतं, मला माहिती आहे तुझे कष्ट, हे पण कुठेतरी मुलाला सांगणं थोडंसं असं कुठेतरी वाटतं की अरे नाही असं ऐकायचं डायरेक्ट बोलायचं. पण ह्या कविता ऐकून फक्त आईला असं ऐकवली घ्यावं ही कविता आहे तर तिला कळेल की मला तुझ्याकडे लक्ष आहे, मला माहिती आहे तुझे सगळे कष्ट, मला तुझं पण नाव पुढे न्यायचं. आणि कमाल सर मला फार आवडलं तुमच्या कविता. तुम्ही आमच्या अंतर्मन टीमला सोडलं आणि मला काही मार्गदर्शन करावं असं मला वाटतं. आणि तुम्ही सांगावं की तुम्हाला काय वाटतं या कन्सेप्टबद्दल वगैरे आणि तुम्हाला काय एक मेसेज पोहोचवायचं सगळ्यांपर्यंत तुम्ही मी तुझ्या अंतर्मन विषयी माहिती घेतली, तुझ्याकडे माहिती घेतली आणि तुम्ही खूप चांगलं काम करता. की बेसिक तुमची जी कन्सेप्ट आहे की एखाद्याकडं प्रतिभा किंवा एखाद्याकडं गुण जे असायला आहेत ते कुठून शिकून मिळत नाही तर ते त्याच्या जन्मजात असतात. आणि बरेचसे असे गरीब कुटुंबातील किंवा सामान्य जीवनातली जी लोक आहेत की अशा बऱ्याच लोकांच्याकडं कला आहे आणि त्या कलांना बाहेर येण्याचा फक्त एक प्लॅटफॉर्मची गरज असते आणि ते काम आज अंतर्मन करते असं मला वाटतं. बरोबरच तू हे काम करतोय ना, मला जेव्हा पहिल्यांदा तुझी माझी वेळ झाली तेव्हा मी ऐकलं, खूप छान वाटलं. आणि मग मलाही वाटलं की माझ्याकडच्या 2 कविता असतील त्या ऐकून त्या कविता आहे की माझं म्हणणं आहे किंवा माझे विचार आहेत ते मला माहिती नाही. फक्त मला एक वाटलं की पोलीस देखील एक भावनाविश मनुष्य आहे आणि तेही काही तर छंद जोपासत असतात. त्या ह्याच्यातून मी तुला माझ्याकडून कविता दिलेली आहे. तुमची अंतर्मन टीम खूप चांगलं काम करते आणि मला तू वेळ दिलास त्याच्यात सुद्धा धन्यवाद मानतो. आणि तुमच्या पूर्ण अंतर्मन टीमला तुमचं काम चांगलं करतायच काम, पण याच्याही पेक्षा अधिक चांगलं काम तुमच्याकडून हो. आणि एक जगाच्या पटलावर अंतर्मन स्टुडिओ किंवा अंतर्मन स्टुडिओचे कोणतं नाव चांगलं हो याकरता मी अंतर्मन टीमला पूर्ण शुभेच्छा देतो आणि तुझ्याही वाटचालीस मी शुभेच्छा देतो. थँक्यू.